नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. तर मी स्वयंपाकाची कामं करते आणि ह्या बिल्डिंगमध्ये येते कामाला. आज शनिवार असल्यामुळे उशीर आली आहे कामाला आणि कामावर आल्या आल्या आतमध्ये एंट्री केल्यावर बघा टोळूची कशी मस्ती चाललेली. तर हा टोळूचा मित्र आहे. तो रोज सकाळी जेव्हा सुसू पॉट्टी करायला खाली जातो ना, तेव्हा हा पण आलेला असतो आणि दोघं खूप छान मस्ती करतात. खूप चांगले फ्रेंड आहेत ते एकमेकांचे. आणि ह्याचं नाव मला माहीत नाही आहे, पण हा पण डॉगी जो आहे ना, तो खूपच प्रेमळ आणि खूपच छान आहे. तर टोळू आणि त्याची खूप छान मैत्री आहे. तर मी ह्या दोघांचा मस्तपैकी चाललेली हा मजेदार सीन कॅच केला आणि आतमध्ये आली. वॉचमॅन काकांना आयडिया आणि तिळगुळ दिले. तर बघा ते काय बोलते. तिळगुळ घ्या, गोड बोला. घ्या दादा. जे राहिलेत त्यांना मी पहिल्या दिवसापासून आणते. जे सिक्युरिटी भाऊ राहिलेत त्यांच्यासाठी. आज संक्रांतीचा तिसरा दिवस आणि अजून पण मी तिळगुळ वाटते. तर मला असं वाटतं की जे वॉचमॅन काका भाऊ जे कामाला येतात, ज्यांना घरचे सण सेलिब्रेट करायला वेळ मिळत नाही, तर मग चला आपण वर्षाचा पहिला सण हा आहे, हा आपण थोडंसं गोड देऊन त्यांचा सण गोड करावा, हाच माझा छोटासा हेतू होता. तर पहिल्या कामावर पोचली आणि इकडे मस्त अशा टम्म फुगलेल्या ज्वारीच्या भाकरी बनवला. बहुतेक रविवारी ह्यांच्याकडे ह्या अशा ज्वारीच्या भाकरी मी बनवते. त्यांना माझ्या हातच्या भाकरी खूप आवडतात. आणि भाकरी बनवल्यानंतर मी अशी पालकची भाजी बनवलेली आहे. तर हा ताकातला पालक नाही आहे, बेसन घालून बनवलेला पालक आहे. सेम तशाच पद्धतीने, पण आज ताक नाही घातलेलं आहे. शेंगदाणे चण्याची डाळ टाकून मस्त अशी ही पालकची भाजी बनवलेली आहे. तर तुम्हाला जर माझ्या मागून गाण्यांचा वगैरे आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा. रात्रीचे 11 वाजले तरी बाहेर गाणं चालू आहे, माहीत नाही का कशासाठी. पण मी खूप वेळ वाट पाहिली पण गाणं बंद झालं नाही. शेवटी मी व्हिडिओचा व्हॉइस ओव्हर करायला घेतला, कारण उद्या टाकायला माझ्याकडे व्हिडिओ नाही आहे. बरं, आणि हे काय माहिती आहे काय, हे ढोश्याचं पीठ बनवलेलं आहे मी. ज्वारीचं पीठ, रवा, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची हे टाकून आहे ना, मी असं हे ढोश्याचं पीठ बनवून ठेवलेलं आहे. जे आहे आता फर्मेंट होतं आहे आणि नंतर 12 वाजता 1 वाजता मॅडमना जेव्हा खायचे तेव्हा ते ह्याचे डोसे बनवणार. बरं, ह्याचे डोसे पण मी तुम्हाला एकदाच माझ्या रेसिपीतनं नक्की दाखवेल. खूपच हेल्दी टेस्टी असे ज्वारीचे पिठाचे डोसे बनतात. तर मी दुसऱ्या कामावर पोचली. पहिलं काम माझं झालेलं आहे. सगळं किचन क्लीन केलं, भांडी घासून पुसून पालथे मारले. दुसऱ्या कामावर आली आणि इथे नाश्त्यासाठी ढोकळे बनवले. मस्तपैकी गरमागरम स्पॉन्जी असे हे ढोकळे बनवले. ढोकळ्याचं थोडंसं बॅटर उरलं होतं, तर मी ते इडली पात्रात टाकलं आणि अशा इडल्यांसारखा पण ढोकळा बनवला. मग आता डबल कुकर लावायचा, डबल गॅस वाया घालवायचा, त्यापेक्षा ढोकळ्याचं मी स्टँड ठेवलं. थोडंसं पीठ उरलेलं, मग त्याच्यावर मी इडलीचं स्टँड ठेवलं आणि अशा ह्या 4-5 इडल्या लावल्या. तर अशा प्रकारे हा ढोकळा मी नाश्त्यासाठी बनवला. त्यानंतर जेवणासाठी हे आप्पे नाही आहेत बरं, तुम्हाला आप्पे वाटतील, तर मी कोफ्ते बनवलेले आहेत. पनीर कोफ्ते, ह्याची फुल रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे. पनीर व्हेजिटेबल कोफ्त्याची ही ग्रेव्ही आहे. तर ह्याला आपण क्रीमी पनीर व्हेजिटेबल कोफ्ते म्हणू शकतो. जेवताना आपण हे कोफ्ते या कढीमध्ये मिक्स करणार आणि मग आपण ती मस्तपैकी चपातीबरोबर खाणार आहे. तर ते हे कोफ्ते आहेत. कोफ्ते तळण्यासाठी तेल जास्त लागतं आणि मॅडम इथे डाएट करतायत, त्यामुळे आप्पे पात्रामध्ये मी हे कोफ्ते बनवलेले आहेत. त्यानंतर ही जी ग्रेव्ही बनवलेली आहे आपण कोफ्त्यासाठी, ही ग्रेव्ही बनवली आहे. मस्त मलाई टाकून अशी ही ग्रेव्ही बनवली आणि अशी आपली ही डिश रेडी आहे, मलाई पनीर व्हेजिटेबल कोफ्त्याची. त्यानंतर मी हे पीठ मळून ठेवलेलं आहे. पालकची पेस्ट आणि राजगिरा आटा अशी मी पीठ मळून ठेवलं आहे. तर मुकेश भैया दुपारी आज गरमागरम चपात्या बनवणार आहेत. तर माझं इकडचं सगळं काम झालं आहे. किचन गॅस सगळा क्लीन झाला आहे आणि इकडचं काम संपवून आता मी चालली आहे घरी. त्या घरी गेल्यावर घरची ड्युटी सुरू होणार. बरं, आपला व्हिडिओ इथे संपत नाही आहे. बरं, तुम्हाला आता मी घरचे व्हिडिओ पण, घरचे ब्लॉग पण दाखवायला सुरुवात केली आणि ते तुम्हाला तुम्ही त्याचा छान प्रतिसाद देत आहे. तुम्हाला ते माझे घरचे व्हिडिओ खूप आवडत आहेत. तर असेच मला सपोर्ट करत राहा. तर आता भेटूया डायरेक्ट घरी. 12 वाजले होते. मिस्टरांना जायचं होतं सेकंड शिफ्टला. पहिले भगर बनवायला घेतली, कारण की मी त्यांना एका शनिवारी साबुदाण्याची खिचडी आणि एका शनिवारी भगर असं देत असते. आणि भगर मध्ये मी शेंगदाणे, बटाटे, शेंगदाण्याचा कूट, मिरचीचा ठेसा हे सगळं टाकलेलं आहे. म्हणजे आमच्यामध्ये ना जिरं नाही चालत माझ्या मिस्टरांना उपासासाठी, त्यामुळे मी जिरं टाकलेलं नाही आहे. तर मिरच्यांचा ठेसा, बटाटा, शेंगदाण्याचा कूट आणि वरून थोडंसं तूप टाकलं, अशा प्रकारे ही भगर तयार केली आहे. तर मिस्टरांचा उपास असल्यामुळे त्यांना भगर आणि दही वाढणारे आणि मुलांसाठी केली आहे फोडणीची खिचडी.
तर ही खिचडी झालेली आहे एका बाजूला झाली आहे भगर. अशा प्रकारे मी पटापट मुलांसाठी पण जेवण बनवलं आणि मिस्टरांसाठी पण फराळाचं बनवलं. बरं, हे सगळं झाल्याच्यानंतर लगेचच किचन गॅस क्लीन करून घेतला, म्हणजे लगेचच्या लगेच सगळं माझं काम संपलं. म्हणजे आता किचनमध्ये माझं काम डायरेक्ट संध्याकाळी स्वयंपाक करायला, कारण आता एका बाजूला मुलांची पण सोय झाली आहे, नवऱ्याचा पण फराळाचं झालं आहे. मग आता त्यांना वाढते आणि मिस्टर ऑफिसला गेल्यावर मग आपली घरातली कामं आटोपते. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. आता मी ही संध्याकाळची तयारी करते. तर काय तयारी करते ते तुम्हाला दाखवते. मला जायचं आहे डॉक्टरकडे दवाखान्यामध्ये, म्हणून मग मी स्वयंपाकाला सुरुवात लवकरच केली. मिस्टर ऑफिसला गेल्यानंतर मी पण जेवण वगैरे केलं, थोडा वेळ आराम केला आणि मग नंतर उठून संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली, कारण मला आज जायचं आहे डॉक्टरकडे. कशासाठी ते पुढे सांगते. तर ह्या कुकरमध्ये मी जी सकाळी चवळी भिजत घातलेली चवळी आणि बटाटा ह्याची मी आता ग्रेव्हीची भाजी करते. तर कढईमध्ये म्हणजेच पॅनमध्ये किंवा ह्या माझ्या कुकरमध्ये काय म्हणाल ते बाजूला भांडं आहे जर्मनचं, त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि मी वाटण केलं होतं, ते वाटण टाकलं. खोबरं, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याचं हे वाटण केलं आणि ते टाकलं आणि त्यानंतर मसाले टाकले. हळद, लाल तिखट, गरम मसाला टाकल्यानंतर धणे पावडर टाकल्यानंतर ही चवळी बघू शकता तुम्ही, ही शिजवलेली आहे. आणि हे बटाटे मी साल काढून अख्खेच टाकलेले, कारण चवळी शिजायला जर वेळ लागला तर बटाट्यांचा गाळ होऊन जाईल, म्हणून मी बटाटे चिरून टाकले नाही. तुम्हाला पण जर एकत्र असं कडधान्य आणि बटाटे शिजवायचे असतील तर कधी पण बटाट्याचं साल काढून असं अख्खं टाकायचं, जेणेकरून जर आपल्याला कडधान्य शिजवायला जास्त शिट्या करायच्या असतील तर बटाट्याचा गाळ होणार नाही. हो, मात्र साल काढून टाकायचं बरं. मी ह्यासाठी साल काढून टाकायचं म्हणजे आपल्याला डायरेक्ट तो बटाटे यूज करता येईल. आता तुम्ही कडधान्याचं पाणी ते फेकू तर नाही शकत ना, कारण कडधान्य जेवढे आपल्यासाठी हेल्दी असतात तेवढंच त्याचं शिजलेलं पाणीसुद्धा हेल्दी असतं, म्हणून मी कडधान्य शिजवलेलं पाणी कधीच टाकत नाही. तर हे वाटण चांगलं फ्राय झाल्याच्या नंतर मी कुकरमध्ये असलेली चवळी आणि ते शिजवलेलं पाणी हे टाकून दिलं. त्यानंतर टाकून दिलं म्हणजे फोडणीमध्ये भांड्यामध्ये टाकलं. नंतर कापलेले बटाटे टाकले, त्याच्यावर झाकण ठेवलं. बाजूच्या कुकरवर पटकन तांदूळ धुवून ठेवले आणि भात ठेवला, म्हणजे एका बाजूला भाजी एका बाजूला भात होतं. पीठ मळून दिलेलं माझ्या मुलींनी मला मगाशीच. मी अर्धा तास पाऊण तास आधीच पीठ मळून ठेवायला सांगते माझ्या मुलीला. पीठ मळायचं काम माझ्या मुलीचं असतं. तिला जेव्हा पण मला चपात्या करायच्या तिला सांगते मी पीठ, ती खूप छान मळते आणि मला पीठ मळायला मग बरं पडतं. तिने पीठ मळून ठेवलं की पटापट चपात्या करायला. मग मी भाजी उतरवून ठेवली, कुकर दुसऱ्या बाजूला ट्रान्सफर केल्या आणि पटापट चपात्या करून घेतल्या, कारण डॉक्टरांनी मला अपॉइंटमेंट 7:30ची दिलेली, तोपर्यंत मला दवाखान्यात जायचं होतं. पण मग स्वयंपाक करून दवाखान्यात जायचा मी विचार केला, कारण दवाखान्यातनं आल्यावर परत जर डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं तर मला येऊन स्वयंपाक करायचा, मग नंतर बाकीची कामं आवरायची नको वाटतं. म्हणून मला कुठे बाहेर जायचं असेल ना तर मी घरातली सगळी कामं आटपून जाते, जेणेकरून काय होतं ना, आल्यावर आपल्याकडे कामाचा लोड नसतो. आपण जरी थकून वगैरे आलो ना तरी आपण यायचं, खायचं आणि मग आराम करायचा, असा माझा विचार असतो. म्हणून मग मी कुठेही जाताना घरातली सगळी कामं करून जाते. तर अशा प्रकारे मी पटापट चपात्या करून घेतल्या. तुम्ही बघू शकता मी ना पूड करते ना चपातीच्या गोळ्यामध्ये तेल लावते, काहीच नाही, तरी माझ्या चपात्या खूप छान टम्म फुगतात. बरं, आणि हे जे गहू आहेत ना, हे रॅशनचे गहू आहेत. रॅशनचे गहू 2 किलो आणि रेडीमेड पीठ 2 किलो असं मिळून मी एकत्र करते. म्हणजे जेव्हा पण मी दळण करून आणते तेव्हा रॅशनचे जे गहू असतात ते 3 किलो गहू जर मी दळायला दिले तर त्याच्यामध्ये मी डीमार्टमधनं जे लूजमधलं पीठ आणते ना ते 2.5 ते 3 किलो त्याच्यामध्ये टाकते, जेणेकरून हे जे रॅशनच्या गव्हाच्या पिठाच्या चपात्या पण छान होतील आणि रॅशनला आपल्याला जे फ्रीमध्ये गहू मिळतात ते वाया जाणार नाही, त्याचा वापर होईल. आणि काय रॅशनचं, डीमार्टचं, बाहेरचं भारी खाल्लं तर सगळं काहीही कितीही भारी खा, शेवटी पोटामध्ये जाऊन तेच होणार आहे आणि तेच निघणार आहे. मग म्हणजे आता वाईट वाटून घेऊ नका, पण मला असं वाटतं ना, माणसानी साधं राहावं, माणसाची राहणी साधी असावी. उद्या माझ्याकडे जरी समजा भरपूर पैसा वगैरे आला किंवा तुमच्या कृपेने किंवा माझ्या स्वामींच्या कृपेने जर मला असं खूप काही मिळालं ना, तरी मी माझी माती, माझी जमीन सोडून आकाशात उडणार नाही, कारण मला मातीत राहणं आणि जमिनीवर राहणं खूप आवडतं. त्यामुळे सांगते, प्लीज वाईट वाटून घेऊ नका, निगेटिव्ह कमेंट करू नका. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे. प्रत्येकाची आवड असते, कोणाकोणाला चांगलं व्यवस्थित खाणं आवडतं, पण मला असं वाटतं की जे रॅशनला गहू तांदूळ मिळतात ते माझ्यासारखे किती
किती गरीब लोक खात असतील, किती गरिबांचं पोट त्याच्यातनं भरत असेल. मग का ते वाया घालवायचं? का त्या राशन दुकानवाल्याला ब्लॅक करायला भाग पाडायचं? त्यापेक्षा ते आपण घेऊन यायचं आणि आपण आपल्या घरात खायचं. आणि जर आपल्याला जास्त होत असेल, आपल्याला ते पुरून उरत असेल, तर एखाद्या गरजूला द्यायचं. माझं असं म्हणणं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा. बरं, चपात्या झाल्या, मग चहा गरम केला आणि त्यानंतर ही जी भाजी आपण अर्धवट उतरवलेली ना ती गॅसवर ठेवली. 2 घोटच चहा होता, पण म्हटलं चला चहा पिऊनच जाते डॉक्टरकडे. तर मी पटकन चहा पिऊन घेतला. तुम्ही पिला का चहा? 7 वाजायला आले की पिऊन घ्या पटकन. आणि बाजूला गॅसवर भात झाला होता, बाजूला भाजी होत होती. चहा पिऊन झाल्यावर मी पटापट स्पीड वाढवला आणि भांडी वगैरे घासून घेतली. कारण म्हटलं डॉक्टरकडून येऊन भांडी घासायची, मग नंतर रात्रीच्या जेवणाची भांडी जे निघतील ना ती माझी मुलगी घासेल. म्हणजे सकाळची भांडी पण तीच घासते आणि जर सकाळची भांडी जर जास्त असतील ना तर मग मी म्हणते की मी घासते आणि मग रात्रीची पण तीच घासते. मला पीठ मळून देते. माझा मुलगा झाडू बिडू मारतो, प्यायचं पाणी, वापरायचं पाणी भरायचं काम तो करतो. म्हणजे आमच्या घरात सगळे मिळून मिसळून काम करतात. असं अगोदर असं सगळ्यांना गैरसमज होता की सगळ्या कामाचा प्रेशर माझ्यावरच असतो, पण असं नाही आहे. कारण की मी मुलांना, मिस्टरांना व्हिडिओमध्ये घ्यायची नाही. असं म्हणजे त्यांना एवढं आवडायचं नाही व्हिडिओमध्ये यायला. पण आता मी माझं पूर्ण लाईफ क्लिअर काचेसारखी केली आहे तुमच्यासमोर. कारण जेवढे माझे जवळची माणसं आणि माझ्याबद्दल चांगला विचार करणारी माणसं माझा व्हिडिओ बघतात ना, तेवढेच माझे दुश्मन आणि माझ्यावर जळणारी लोकंसुद्धा माझा व्हिडिओ बघतात. त्यामुळे मी माझी जी लाईफ आहे ती लाईफ एकदम क्लिअर काचेसारखी केलेली आहे. जे आत तेच बाहेर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि त्यामुळेच जे माझी लोकं आहेत, जे माझा चांगला विचार करतात, त्यांना तर हे आवडेलच. आणि जे माझ्यावर जळणारे, माझा वाईट विचार करतात ना, आता ते कोण आहे ते मी तुम्हाला आत्ताच नाही सांगणार. वेळ आल्यावर नक्कीच सांगेल तुम्हाला की नक्की माझ्याबरोबर कोणी काय काय वाईट केलेलं आहे आणि किती वाईट संकटातनं, किती वाईट गोष्टीमधनं मी बाहेर पडलेली आहे. पण मला त्याच्याबद्दल मी कधीच त्यांना वाईट बोलणार नाही. उलटे देवाला प्रार्थना करेल की देवा तूच बघ म्हणून. मी कोणाला वाईट बोलणार नाही, कोणाचा वाईट विचार करणार नाही. कारण मला माहिती आहे कर्माची फळं आपल्याला इथेच भोगावी लागतात. आणि याचं जितं जागतं उदाहरण काही दिवसांपूर्वीच मी बघितलेलं आहे डोळ्यांनी की आपण इथे करतो ना, आपल्याला इथेच भरावं लागतं. त्यामुळे आपले कर्म चांगले करायचे. आणि ते उदाहरण मी डोळ्यांनी बघितल्यानंतर मी माझ्या वागण्यामध्ये खूप बदल केला. असं नाही की मी आधी लोकांवर अन्याय करायची, खोटं बोलायची, वाईट करायची लोकांचं, असं अजिबात नाही आहे. पण मी आता असं ठरवलं आहे ना की माझ्या तोंडूनसुद्धा मी एखाद्याला वाईट बोलणार नाही. जे आपण कधी रागाच्या भरात एखाद्याला बोलतो ना, तू असा आहेस, तू तशी आहेस, तू ते केलंस, तू हे केलं, ते सुद्धा मी बोलणार नाही आणि माझे कर्म वाईट करणार नाही. पण मी माझ्या व्हिडिओतनं तुम्हाला माझा सगळा प्रामाणिकपणा दाखवणार आहे. आणि माझ्या व्हिडिओतनं तुम्हाला काय वाटतं हे पण तुम्ही मला नक्की सांगा. मी ज्या कंडिशनमधनं इथपर्यंत आली आहे ना, ते जर तुम्हाला जर कधी कळलं किंवा तुम्ही ऐकलं ना, तर तुम्ही स्वतः म्हणाल की रीमा काय स्टोरी आहे तुझी, तुझ्या स्टोरीवर ते एक पिक्चर बनेल. पण ह्या 18 ते 20 वर्षामध्ये ज्या स्ट्रगलमधनं, 18 ते 20 वर्षच नाही बोलत आहे मी, जन्मापासून जी स्ट्रगल माझ्या आयुष्यामध्ये चाललेलं आहे, त्या स्ट्रगलची जर तुम्ही ऐकलं जरी, तर एखाद्याचं आयुष्य असं कसं असू शकतं असं तुम्ही विचार करा. आणि जे आता हे गोड तुम्हाला माझ्या आयुष्यात दिसतं आहे ना, सुखाचे क्षण, मी किती खुश आहे, मी किती आनंदी आहे, मी किती नशीबवान आहे की माझा नवरा किती चांगला आहे, माझी मुलं किती छान आहेत, माझा नवरा मला किती सपोर्ट करतो, माझी मुलं माझी किती काळजी करतात, हे आत्ताचं बघणं आहे. पण ह्या सगळ्या गोड गोष्टींसाठी, या सगळ्या माझ्याबरोबर जे चांगलं होतं आहे, माझ्या काळजी करतात, त्यासाठी मी किती सॅक्रिफाईस केलं आहे, किती त्रास सहन केला आहे, मी माझ्या अंगावर किती चटके घेतलेत, किती वार घेतलेत, ते माझं मला माहिती आहे. कारण एखादी चांगली गोष्ट आपल्याला लगेच मिळत नसते. त्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न, खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. तर ह्याच सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर झालेल्या आहेत. जे सुखाचे क्षण आता माझ्या सोबत घडत आहेत, जे माझ्या आयुष्यात आलेले आहेत, ते माझ्या स्वामींमुळे आलेले आहेत आणि माझ्या चांगल्या कर्मांमुळे आलेले आहेत. आणि बाकीचे जे आता तुम्ही मला सपोर्ट करतायत, माझ्यासाठी नेहमी देवाजवळ प्रार्थना करतात, तुम्ही नेहमी मला चांगले चांगले सल्ले देतात, त्यांच्यामुळे येतात. बाकी मग चांगली लोकं जर असतात ह्या जगामध्ये, तसे वाईटसुद्धा असतातच ना. आता सगळेच माझ्याबद्दल चांगला विचार करणारे थोडी असतील. काही जवळचेच माझा वाईट
वाईट विचार करणारे, माझ्यावर जळणारे पण असतीलच ना. तर मी तर त्यांना म्हणते, बघा माझे व्हिडिओ. आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघतात, गपचूप जाऊन बघतात आणि मग नंतर इथे तिथे कुचू करतात. त्याने मला काही फरक पडत नाही, कारण की आता मला कोण काहीही बोलू दे, मला फरक पडत नाही. उलटं माझे व्हिडिओ बघून एखाद्याला ते व्हिडिओ शेअर करून तुम्ही माझे व्ह्यूज वाढवतायत आणि मला पुढे नेण्यामध्ये तुम्हीच मला सपोर्ट करताय. कोण मला सपोर्ट करतोय? माझे दुश्मन, जे गपचूप माझा व्हिडिओ बघतात, दुसऱ्यांना शेअर करतात, माझ्याबद्दल वाईट कमेंट्स करतात, मला नावं ठेवतात, मला बदनाम करतात. पण आता ह्या गोष्टीचा मला काही फरक पडत नाही, कारण हे सगळं माझा देव बघतोय आणि मी कोणालाच वाईट बोलणार आहे. तुम्ही मला कितीही हिणवा, कामवाली, घरकामवाली, माझ्या घरी घरकामवाल्या बाया येतात, माझ्या घरी कामवाली बाई आहे, हे सगळं तुम्ही मला कितीही हिणवा, कामवाल्या बाईचे पैसे द्यायचे आहेत वगैरे वगैरे, मला काही फरक पडत नाही. हो, मी कामवाली आहे आणि ह्या घरकामामुळे माझं घर चालतं, माझी मुलं शिकतायत आणि मी खूप आनंदी आहे. मला माझ्या कामाचा अजिबात वाईट वाटत नाही. मला माझ्या कामाचा अभिमान आहे. मला माझ्या कामावर गर्व आहे. तर फायनली माझा सगळा स्वयंपाक झाला आहे. तुमच्याशी गप्पा मारता भांडी पण घासून झाले. ते बघू शकता, ही चवळी बटाट्याची भाजी किती छान कलर आला आहे. काहीच नाही, फक्त वाटण टाकलं आहे, उकडलेली चवळी टाकली आहे, बटाटा टाकला आहे, खूप सारी कोथिंबीर टाकली आहे. त्यानंतर ह्या चपात्या केलेल्या आहेत. तर ही जी बाजूला कडक चपाती दिसते ना, ती माझ्या आहोंसाठी, माझ्या मिस्टरांसाठी, माझ्या नवऱ्यासाठी, कारण त्यांना अशी कडक चपाती खूप आवडते. बरं, मी त्यांना एकच कडक चपाती देते आणि एक सॉफ्टवाली देते, पण त्यांना जर 2 भेटल्या ना, तर दोन्ही कडकच खातील. त्यांना कडक चपाती भाजीबरोबर खूप आवडते. त्यानंतर भात बनवला आहे कुकरमध्ये. तर अशा प्रकारे माझा स्वयंपाक झाला आहे. किचन गॅस सगळं क्लीन घासून पुसून स्वच्छ झालेलं आहे. भांडी पण घासून झालेत आणि आता मी जाणार आहे डॉक्टरकडे. तर तुम्ही बघा माझं किचन किती चमकतं आहे ना. जेव्हा मी किचनमध्ये काम करायला जाते तेव्हा असं साफ करूनच किचनमधनं निघते. तर चला, मी पटकन जाऊन येतो डॉक्टरकडे. बघूया डॉक्टर काय म्हणतात आणि मला काय झाले ते सांगते. ॲक्च्युली आहे ना, मी तुम्हाला सांगितलं ना, माझी कमरेची नस दबली आहे. तर ते आता थंडीमध्ये मला खूप जास्त त्रास होतो. डॉक्टरांकडे गेले की डॉक्टर तेच म्हणतात की रीमा, तू ड्राईव्ह करू नको. तर मी डॉक्टरकडेच आली आहे. बघू शकता, मी ड्रेस चेंज केला आहे, म्हणजे टी-शर्ट चेंज केलं आहे. दवाखाना जवळच आहे, लेडी डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे आली आहे. माझी कंबर खूप जाम झालेली, खूप कंबर दुखत होती. कंबर काय म्हणजे पूर्ण मसल्स दुखत होते, कमरेपासून पाय दुखत होते. माझा नंबर अजून आला नव्हता म्हणून मी वाट बघत होती. त्यानंतर डॉक्टरांकडे गेली, डॉक्टरांना सगळं सांगितलं, त्यांच्याकडनं गोळ्या औषधं घेतले, इंजेक्शन पण घेतलं आणि मग नंतर मग मी घरी आली. तर बघू शकता तुम्ही, मी रस्त्यावरच त्यांचं क्लिनिक आहे तिकडे गेलेली आणि त्यानंतर घरी आली, ड्रेस चेंज केला. तर ह्या गोळ्या बघू शकतात, इंजेक्शन कमरेवर दिलेलं, थोडंसं दुखत होतं. तर आता मी जेवण करते, ह्या गोळ्या खाते. तर ही आज रात्रीचा डोस आहे, त्यानंतर उद्या सकाळचा डोस आहे, त्यानंतर उद्या रात्रीचा डोस आहे, असे 3 डोस आहेत. बाहेरून पण खूप सारे गोळ्या औषधं लिहून दिलेत, पण त्यांनी सांगितलं पहिले माझ्याकडचा 1 दिवसाचा कोर्स कर, त्याच्यानंतर तू बाहेरून गोळ्या औषधं आणून तो कोर्स कंप्लीट कर. आता मी जेवते, गोळ्या खाते आणि आराम करते. तुमच्यासाठी उद्या व्हिडिओ पण अजून मला एडिट करायचा आहे. तर चला, मग असा होता आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा.